नाही मला. शिवगंजी म्हणा, ये म्हणा, मालकोस म्हणा, कोणता राग म्हणायचं तर म्हणा, एकच बोल, तिंगडा टाकीना, तिंगडा टाकीना. काय म्हणाले मग? काय गोड हाते मारा तुमच्या गावाला. आपल्या कीर्तनामध्ये पुन्हा काही त्रास देते तुम्ही येऊ. याच्यापेक्षा जास्त पब्लिक असते, याच्यापेक्षा असते माणसात. तुमचा दुसरा दिवस खूप मान. कधी त्रास पब्लिक द्यायला नाही, कधीच नाही. आपल्या कीर्तनात झोपा, तंबाखू खा, गप्पा मारा, टाळी वाजवा नाही तर नका वाजवा. काही काही मार झाले ना, बसून गेली उठून काय टाळी वाजवा म्हणायचं. आणि तुम्हाला मी टाळी वाजवा म्हणणार नाही, आणि तुम्ही वाजवायची. कीर्तन मला की कीर्तन, कारण हा परिणाम म्हणजे संतांच्या संगतीचा. ब्रह्मपदाला झाला संत संगतीने थोर लाभ झाला. संतांची सानिध्य, संतांची संग सेना महाराजाला ब्रह्मपदाला निवडतो. कशामुळे? संतांची संगत. कोणता लाभ? थोर लाभ झाला, मोह निरसला, मायादिक. कारण अर्जुनाला जो मोह झाला, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्माला जो अर्जुनाला मोह झाला, अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी अर्जुनाला 18 अध्याय गीतेचे सांगितले. मला एक नाही 18 अध्याय. कशापासून? फक्त मोह झालेचा. अर्जुनाला सांगितलं म्हणजे तू मामाला सांगितले. ब्रह्मरसाची पारणे अर्जुनाला की अर्जुनासाठी केलं. तिथे आपण पाहुणे म्हणून गेलो, पाहुणचार म्हणून गेलो, ते आम्हाला मिळाले. पण आपल्याला ते संतांची संगत आणि देवाचं महात्म्य याची काही गरज नाही. तरुण पिढीला आता काय गरजच नाही. खूप यष्टवाडीत मला तरुण पिढीला हा परमार्थाचा निश्चित राहिला आहे. आणि तरुण वर्गाचं एक काम आहे कोणतं? कीर्तन ऐकणं, भजन करणं येतं. तर नटे तरुणाचं काम आहे कीर्तन ऐकणं, भजन ऐकणं. आज तरुण माऊलीने परमार्थ किती वयात केला याचा विचार करा. तुकोबाराने किती वयामध्ये केला, नाथ महाराजांना किती वयामध्ये केला. त्या 60च्या पुढे. आपलं कसे 60-50च्या पुढे दिले तर देव देव ऐक नाही. तरुणा वयामध्ये नाही. आता हे पाहिलं मुलं आहे अशा तरुण वयामध्ये परमार्थ करा. आणि परमार्थ केला तारुणीत लागतं मला. इथं म्हाताऱ्याचं कामच नाही. आता तुमचे आमचे वय 50-60 जवळ गेले. काय उपयोग आहे? तुम्हाला भजन म्हणा 3 तास उभा राहायचं राहणार नाही. तुम्ही भजन म्हणा तर दम लागेल मला का नाही? हे तरुणाचं काम आहे आणि तरुणाने करावं. कारण संप्रदायाचं प्रत्येक महाराज लोक सांगतात, प्रत्येक कीर्तनकार सांगतो की परमार्थ तरुणाने करावं. व्यसनापासून दूर राहावं, धर्माचे पालन करणे, पाखंड त्या पाखंडी लोकांचे खंडन करायचे, तरुण वर्ग परमार्थाला नाही. याच्यासाठी ध्वज केला कोणी? आमच्या संतांनी. का हेच काम केलं? कोणासाठी? फक्त तरुणासाठी. कीर्तन कशासाठी? आता इथे चिंतन नाही. चिंतन म्हटलं की 5-5, 6-6 तास श्रीमद भागवत. कीर्तनामध्ये 2 तास, 2 तासात यांना अर्धा तास राहिले किती? 1.5 तास. 1.5 तासामध्ये त्यांना पुन्हा प्रमाण आहे
वाजविणारा नाही. 1 तासामध्ये चिंतन होत असते. चिंतनाला पाठाला बसावं लागेल, तर श्रीमद भागवत ऐकावं, भागवत ऐकावं लागेल, रामायण ऐकावं लागेल, चिंतन होईल. आता इथे चिंतन फक्त समाज कसा वळेल आणि समाजाला कशी बांधणी लागेल हे कीर्तनाचं माध्यम आहे असं आलं का लक्षात. आणि आपल्या समाजाला कसं राहावं, कारण संत महात्म्यासाठी आम्हाला एकच करायचं. काय करायचं? हे ठिकाणी कशामुळे नाव चिंतन? संतांच्या सानिध्यामध्ये राहायचं. जसा सेना महाराजाचा मायालिक मोह नष्ट झाला, आपला मायालिक मोह अजून नष्ट नाही झाला. कशामुळे? या तरुण पिढीला तो मोह झाला नाही. ठीक आहे, आपलं झालं, पण ही तरुण पिढी आहे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आता खूप व्यसन वाढले, लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत. तर खूप व्यसन वाटल्यानंतर व्यसन कोणते? प्रत्येकाला व्यसन ते पुडी खायचं व्यसन, ते ते एक तंबाखू टाकून असं किंवा तो गोवा म्हणतात तो, आता तो बंद झालाय हो, पण व्यसन आहे, व्यसन आहे. मी गावाचं नाव नाही सांगत कारण फोन आहे, लगेच नंतर त्या गावाचं सांगितलं. खूप मोठा कार्यक्रमाला गेलो, बँड वगैरे, फटाके वगैरे आणि 10-15 मुलं. आता मला जास्त तरुण वर्ग कीर्तन बोलतो, कारण माझं कीर्तन म्हणजे त्यांच्या दोघांची तारीख घ्यायचा आमचा. आणि मग ते कीर्तनाला येते की मुलाला काठीला 2-3 पुढे हातावर सोडले, तर मला ते वास आला. तर आता ज्या गावी केला वास त्याशी नसावी, मला काय करायचं? मंडप असा जवळ आलेला, ते 2-3 पुढे मुलं घ्या खाऊन. एवढे कसे होत तुमच्या पुढे? एवढे खा नाही मला ते कीर्तनात गेलो 2-3 तास बसावं लागेल, 2 तास. मग त्याच्यामुळे 2-4 खा, 2-4 पुढे मला एवढं झालं ते असं जवळ आलं, असं खायचं ते खाल्लं नाही. मी माझं लक्ष नव्हतं त्याच्यावर, कसं खाल्लं असं केलं का खायला. ते म्हणतात समोर आले की माझी वडील, वडिला देतात कसं खायचं. मी म्हणलं वडिलाला कशाला घ्यायचं? व्यसन म्हटल्यानंतर वडिलाला घ्यायचंच नाही, अजिबात घ्यायचं नाही. तसं काय नाही मला, ते माझ्यावर गेलं होतं. ते मला मी माझ्या बापाला घेत नाही. आणि मला माझा कशाला हात केला, मला कशाला केला हे तुम्हाला नाही करणार. याच्यातला निम्मा गुटका माझा बाप मागतोय म्हणून हा मागा महिला पण पुढे खाले, तरुण वर्ग खाला, लहान मुलं खाले. पुडीचं व्यसन असेल, दारूचं व्यसन असेल, Oh,
आणि हे व्यसन जर नाही केलं तर परमार्थाची खरी लागेल, आणि व्यसन करून जर परमार्थ केला तर परमार्थाशी आलं लक्षात काय. तर परमार्थाला जोड व्यसनाच्या व्यसन काय परमार्थ केला समजायचं, कारण व्यसन हे महत्वाचं आहे आणि व्यसन केलं पाहिजे काय नाही. असं नाही व्यसन, पण कोणतं असावं परमार्थ नाही. हे व्यसन आहे, ते व्यसनापासून सोडून पिढी दूर राहावं, हे आई वडिलांचं महिला मंडळ असतील, महिला मंडळाला आपल्या मुलाला कसे संस्कार द्यायचे हे त्यांना माहित असतं. लहान खूप लहानपणी संस्कार द्यायचे, कारण या माया मोहाच्या पाशातून बाहेर काढणारे फक्त आई आणि मुली. कारण आता महिला आता पहिले सगळे गाणी नाही राहिले, पाळणे नाही राहिले, संस्कार नाही राहिले, एवढं नाहीच राहिले. पाळणं राहिल्याच नाही, जातं माहिती आहे का, जातं माहित नाही, काहीच माहित नाही. पहिलं काही राहिलं नाही आणि आताच नवीन येते काही सुचायला तयार आहे काय. आता कीर्तनामध्ये आता तुमची इथं चांगल्या माता माझ्या काही काही गावाला महिला मंडळ एवढं कीर्तन जोरात जरी असलं माझं तरी कीर्तनात झोपा द्या. खोटं नाही सांगत, गाडीवर झोपा द्या. एक महिला झोपली आणि डोळे झाकून दुसऱ्या बाईच्या अंगावर पडली, त्याची मागणी लागली कीर्तनात. मला काय झालं मावशी की म्हणजे पान मार, मी माझ्या अंगावर पडली, ही झोप पाहिजे म्हणून मग पडू द्या. झोप असं लागली असं काय फरक पडेल, झोप लागतच असते, पडतच असते, धक्का लागत असते. नाही म्हणून ती पडू दे ना, पण माझ्या झोपीच्या खराब केला म्हणजे ही झोपली. अरे परमार्थ कशासाठी, फक्त मोहदार्यासाठी. कारण माया मोहे मायेच्या बंधनामध्ये सर्व वाटले, आणि ही माया देवादी देवाला तिने सोडलं नाही तर आपल्यालाही सोडणार. पण तीच माया असेल आमच्या तुकोबरायला म्हणतात. ही माया होयदासी लागे पाया, हीच माया होयदासी लागे पाया. त्या मायेनं कोणाला सोडलं नाही, नाही देवाला सोडलं नाही. पहिले कोटीच नव्हते काही, काय होतं पहिलं शून्य. हो ते एक ढालके निर्माण, तिने एवढी खाती देवाला काही तर देव एकलाच होता, तिने एक माया निर्माण केली, ढालके केली, तिच्या हातात कासरा त्याला देव रथात बसला, तिच्या हातात कासरा कसला रथाचा. मग तिच्या हातात कासरा गेल्यावर मग कसं आठवतं माणूस. आता सध्या कोणाच्या हातात कासरे, लग्न झालेत का तुमचे, लग्न झाले ते तिच्याच हातात कासरे. एक जण जात का नाही नाही बसा खाली आता परिस्थिती तशीच आहे ना. पट्टी जरी देशात देते, पट्टी देऊ का नाही याची, एखाद्याकडे पट्टी मागा, पाटील पट्टी द्या ना, बरं बरं तिला विचारतो, तिला विचारतो. पहिल्या मंडळाला सप्ताह असलं ती विचारित नाही कोणाला. त्याच्यानं महिला मंडळाचे सप्ते पाहिजे, खूप मजा आहे. विचार करा किती गुणवान मंडळी ऐकलं, किती गुणवान मंडळी. 8 तुमच्याकडे 8 दिवस आमच्याकडे राहतात, कारण 8व्या दिवशी एवढं एवढंच पाकिट दिवसभर आणायचं. 8 दिवसात एवढं पाकिट. आमचा सारखा ठोमे एक गुणच तास कीर्तन करतो एवढं पाकिट. पण आता उद्यापासून पद्धत बदलायची, आजपासून नाही बघा उद्यापासून आजपासून नाही, उद्यापासून मी सांगा ना उद्यापासून. मी मला काय गुणवान म्हणले, अरे त्यांनाही संसार आहे. काय केलं पाहिजे महाराजांनी एवढे पैसे घ्यायला पाहिजे म्हणजे तुळशी पत्र ठोकतो आमच्या घरात. गाडीत का पाणी वाचावं का नाही महाराज. अरे पैशाशिवाय परमार्थ नाही. कारण माऊलीचं तुकोबारायचं वरदान आहे, अरे माझा भक्त
जिथं माझं नामस्मरण करतोय मी त्याला कशाचीच कमी पडू देणार नाही. माऊलीचं वरदान आहे. आणि मी तर म्हणत असतो एक मला तुम्ही एवढे पैसे मिळणार तुम्हाय तुकोबारायचे त्या काळामध्ये तुकोबारायची यादीवारी चालू होती. आणि तुकोबारायने काय केले ते दहान खत जे केलेले होते लोकांची म्हणजे जे काही घेतलेलं होतं ते इंद्रियाच्या डोबामध्ये सर्व बुडवून टाकलं. कशामुळं हे लोक देईतच ना. तुकोबारायचं जे आणलेलं होतं हे लोक देईत म्हणून सोडून दिले. लोकांनी डुबवले. म्हणून ह्या कलियुगामध्ये आम्हाला पाठवले आणि ते वसूल करण्यासाठी आम्ही आता काय लक्षात मोह निरसला मायादिक मायादिक मोह संत सेना महाराजाचा गेला. आणि मायादिक मोह गेल्याच्या नंतर सेना महाराज म्हणतात मोह तर गेला पण माझ्याजवळ जे शत्रू आहे 6 विकार आहेत. 6 विकारापैकी 2 खतरनाक आहेत. 2 एवढे खतरनाक आहे हे 2 खतरनाक शत्रू मी घालवले त्या अभंगाचं दुसरं हे 2 शत्रू घालवले संतांच्या संगतीमुळे. संत संगतीने थोर लाभ झाला. आता वीक पॉइंट अभंगाचा घातले बाहेरी काम क्रोध हे चरण सगळ्यांना लागू पडतो. हे वीक पॉइंट आहे. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. कारण हे 2 शत्रू काम आणि क्रोध. आणि हे कोणी घातले नाथ महाराज दुसरं नाही कोणी नाथ महाराज. कारण ज्या आदिशक्तीचं तुमच्या इथं मंदिर आहे देवकाम आपण पाठीमध्ये ते कोणतं दर्शन महाकाली माता त्या आदिशक्ती समोर. कारण देवादी देवाला आदिशक्ती समोर जावं लागलं. कारण हातामध्ये परडी घ्यावं लागली महाराज.
गोंधळ मांडला महाराजांना, गोंधळाला ये म्हणतात. कशामुळं? हे दोन शत्रू काढायचे, दोन आदिशक्ती समोर दोन शत्रू काढायचे. कोणाला? नाथ महाराजाला. का? नाथ महाराजांना हातामध्ये परडी घेतली, कवड्याची माळ धारण केली, पोत घेतला, ज्ञानाचा पोत हातामध्ये घेतला, जगदंबे समोर उभे राहिले. आता साधने पुण्यतिथी निमित्त देवकामाईच्या हेच मागायचं. आई माते, फक्त जीवनामध्ये दोन शत्रू करा, काम आणि क्रोध. राजानं प्रधानाला सांगितलं आपल्या मुलीला वर पहा, असा वर शोधा की 32 लक्षणाने युक्त पाहिजे. प्रधानजी गेले, खूप दूर गेले, देशोदेशी गेले, प्रत्येक राज्यामध्ये गेले, वर शोधायला राजाच्या मुलीला. पण कुठं 16 लक्षणा, कुठं 17 लक्षणा, कुठं 20 लक्षणा, 25, 26, 27, 28, 29, एका ठिकाणी 30. खूप दिवस झाले, 2-3 महिन्याचा प्रवास झाला. राजेसाहेबांकडे गेले. राजेसाहेब खूप प्रयत्न केले, पण 30 लक्षणांयुक्त आहे, 2 नसले तर नसू द्या, काय फरक पडायला. ते राजू महाराज, ते राजा मला सांग ना, 2 कोणते नाही तर नाही, 2 कोणते नाही सांग ना. 30 आहे पण 2. ते मला त्याला काही कळत नाही, सांगितलेलं ऐकत नाही. 2 नाही, त्याला काही कळत नाही, हा झाला काम, आणि सांगितलेलं ऐकत नाही, हा झाला क्रोध. ते 2 नाही त्याला. आला का लक्षात? बाई खूप सुंदर आहे, खूप अलंकार आहेत बाईच्या अंगावर. महाराज म्हणाले, तुम्ही म्हणाल नाही म्हणाले, तसं काय करायचं? एवढा मुलगा असून 2 लक्षणांयुक्त नाही, हे 2च नाहीत. मग सांगितलं ऐकत नाही, त्याला काही कळत नाही, उपयोग नाही. महाराज हे 2 शत्रू घातक आहे. म्हणून हो, संत सेना महाराज काय म्हणतात, घातले बाहेरी काम क्रोध वैरी 2 गेल्याशिवाय नाही. महाराज प्रत्येक साधू संतांचा या पवित्र पुण्यभूमीमध्ये आणि या देशामध्ये ज्या संतांचा चरण स्पर्श झाला, ही किती पवित्र भूमी महाराज. पण या देशाचा अभिमान आपल्याला नाही, संताला पण आपल्याला नाही, देवाला पण आपल्याला नाही. हा आपला भारत देश आहे. या भारत देशाचा अभिमान तुम्ही आम्हाला नाही. या भारत देशाचा वाटोळ करणारा तुम्ही आम्ही आहे पहिले जबाबदार. कारण आपले 6 विकार गेले नाही, त्यापैकी 2च खतरनाक आहेत, तरी आपण सगळ्या देशाचा वाटोळ करायला. Ah
राईट अकराला सोडतो किती जाऊ नाही नाही महाराज काय म्हणण्याचं अंग आहे महाराज अरे कीर्तन केला म्हणतात आम्ही सांगतो ती बडबड जेवढं भजन होईल तेवढं कीर्तन अरे देशाचा अभिमान अरे झोपताना त्या सीमेवर त्या जवानाचं स्मरण करा वंदन करा आणि घास घेताना त्या शेतकऱ्याला वंदन करा दोनच गोष्टी बाळगा अरे तुम्ही आम्ही शांत झोपतो त्या सीमेवर त्या जवानामुळं आणि खातो त्या फक्त शेतकरी राजामुळं अलग लक्षामध्ये अरे देशाचं वाटोळं तुम्ही आम्ही करणारे हा भारत देश पूर्वी एवढा श्रीमंत होता या भारत देशामध्ये सोनं विकलं जायचं पूर्वीचे लोक गावामध्ये एखादा मोडीवाला आला का म्हणतात हाय गा सोन्याची सोने मोडी घालायचे सोनं मोडी घालायचे पैसे घ्यायचे उदरनिर्वाह बघायचे इंग्रज आले सर्व सोनं लुटून गेले व भारत देश झोपलेला तुम्ही आम्ही सोनं माहित नाही त्याच्यावर चांदी आली चांदी 1 रुपया मोडा किती रुपये अंदाजा 1 रुपयाचे मग 1 रुपयाचे 89 रुपये बरोबर येते चांदीची मोड ते चांदीवर लोक मोडायचे पैसे घ्यायचे उदाहरण बघायचे सोनं लिहायचं चांदी मोडली आपण म्हणजे आपल्या पूर्वजांना कोणते हे दोन्ही माहित नाही समजा चांदी आहे थोडी थोडी दोन्ही गेली आता चांदी संपवली सोनं संपवलं कोणी तुम्ही आम्ही दोन्ही संपल्या देशातलं आता तिसराच आवाज निघाला अरे देशाची परिस्थिती पहा लोक गावात गाडी टेम्पो आला की ते पासा इंग्रजी ते खोरे ते काय असते ते फावडे सगळे कोणाला घातले त्या भंगारवाले आहे का एवढी तरी गाडीची चावी करायला लोकांना 44-45 रुपये किलो झाले मला एवढे लोखंड घातले सोनं घातलं आपण चांदी घातली आपण लोखंड घातलं तिन्ही आवाज संपले त्या मोडीवाल्याला आता कोणता आवाज द्यावा आता तिन्ही गेले लोखंड नाही राहिले घरात सर प्लास्टिक निघालं चौथा आवाज त्यांनी निर्माण केला लोक बुट विकायला लागले बुटावर पैसे म्हणजे बुट बी ते प्लास्टिकचे गेले चिरगुटा द्यायला आता घोडी केली त्याला वाटलं आता चारही संपलं आता काय करा सोनं नेलं इंग्रजांना चांदी संपली आपण सोनं संपलं आपण लोखंड संपवलं बुट संपवले महाराज काय करावा त्यांनी सोचलं महाराज आणि 4 वाजता येते ती सायकल 4 वाजता 200 रुपये छटा त्याचा कसबाया केस कापाले तरी काय अरे एवढी भारत देशाची परिस्थिती भारत देशातली नारी केस विकतो भारत देश कसा राहिला सांगा मला आज हे श्रीमंत आहे आज प्रणाली दृष्ट्या आजही त्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळे मावळीच्या आजही श्रीमंत आहे तुम्ही आम्ही त्याला गलत केलं महाराज काय उपयोग सांगा महाराज जोपर्यंत आपले शत्रू जाणार नाहीत आपल्याजवळ तोपर्यंत आपल्याला कोणाची किंमत वाटणार नाही शेना महाराज म्हणतात जोपर्यंत तुमचे शत्रू जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत करायला माझे शत्रू 2 घालवले त्या संतांच्या सानिध्यामध्ये राहू काम आणि क्रोध घातले बाहेरी काम क्रोध वैरी आणि आता देवा तुझा वास्तव्य माझ्या चित्तामध्ये आहे हा संताला बैसले अंतरी पांडुरंग देवा आता इथून पुढे कोणाचाही मला वारा लागू देऊ नको म्हणजे कोणाचाही सहवास कोणाचा म्हणजे कोणाचा दुर्जनाचा ह्या अभंगाचं
आले. देवाला कळालं माझ्या शेना महाराजाला काय पाहिजे, संत संगतीचा फायदा आहे. दुर्जन नकोबा संगती, दुर्जनाच्या संत संगतीने नक संगत नको. कारण मोक्षाची प्राप्ती ती केव्हा हो, मोठी नामाची मोक्ष आईची साक्ष बहुताची. काय करायचं, दुर्जनाची संगत नको. कारण दुर्जन म्हटलं की आपला जीवनाचा नाश आहे. संगत सज्जनाची, दुर्जनाची. नकोबा संगती दुर्जनाच्या, संताची संगती होय मोक्ष प्राप्ती. नकोबा संगती दुर्जनाच्या. कारण वारकरी संप्रदाय असा आहे, कारण अनादी काळापासून चालत आलेला, पण त्यांना आपल्या लोकांना आपली किंमत केली. आपणच आपल्या संप्रदायाची किंमत कमी करतो पाहतो, आपणच आपली, दुसरी कोणी नाही. आता संप्रदाय, आता नावावर ठेवणारे खूप आहे. आता वाद वितंडवाद हे जे होतात ना, हे आपणच. आता सगळे भारत देशामध्ये राहणारे सर्व संतांची जशी मान्य आहे तशी आपली समाजाची मान्य आहे. पण तू तसा मी असा हे चाललंय का नाही. आता मुस्लिमाला आपला तिरस्कार आणि आपल्याला त्यांचा तिरस्कार आहे का नाही. सोपी गोष्ट, सोपी गोष्ट वाटतो का नाही. ते म्हणतात तुमच्या देवाचं नाव नाही आणि आपण म्हणतो तुमच्या देवाचं नाव नाही, असं म्हणतो का नाही. पण त्याला आपल्या देवाचं नाव घेतल्याशिवाय करमत नाही आणि आपल्याला त्याच्या देवाचं नाव घेतल्याशिवाय करमत दिवसच जात नाही. ते उठले की आपल्या देवाचं नाव घेणार म्हणजे घेणार आणि दिवसभरात आपण त्याच्या देवाचं नाव घेणार म्हणजे घेणार. वाद युद्ध कशाचा. कबीरदास महाराज मुस्लिम समाज ऐकताय. ते मुस्लिम समाजाचा माणूस सकाळी उठला की दुकानात जातो, किराणा दुकान. त्याचा शब्द काय पहा, सक्कर देव, पत्ती देव, चहा पावडर दो, दोन्ही एक आहे ना. बहुत मला मिरची पावडर देव, सगळं ते शब्द काय ना देव. सकाळी उठले की ते म्हणतो देव आणि आपण त्याच्या देवात नाव घेऊ. पाहुणा अल्लाह, जावई अल्लाह, ते देव म्हणतो ना आपण अल्लाह म्हणतो. राहिले काय आम्ही एका गावाला गेलो. एक धार्मिक असा माणूस नाही, मला चहा घ्यायचा, मी घेत नाही पण बसत बघ 1 तास गप्पा मारी, 1 तास कीर्तनाला इकडं फेटा बांधला त्याची चहा होईल. आता मला वाटलं आता येईल मग येईल. ते हळद करून घरात एक मंत्रिमंडळ कडक होतं. ते म्हणलं होय रे अहो काय महाराज आले, महाराज माहिती आहे महाराज आले नाही. चहा करा म्हणून. हो हो चहा करायचा मला माहित आहे, महाराज आले चहा करायला पाहिजे. पत्ती असती तर साखर कुठून मिळाली असती पण दूध नाही. तुमच्या लक्षात राहा, पत्ती असती तर साखर कुठून मिळाली असती पण दूध नाही. चला फेटा बांधून कीर्तनाला खूप काही काही. एक जणांना मला दक्षिणा दिली, त्याला नाही सांगा कीर्तन संपल्यावर गावातल्या गावात मला थोडं पाकिट कमीच आहे पण लोक पाया पडून आमची पद्धती द्यायची तेवढे समाधान माना. म्हणजे मग सगळे जण पाया पडायला खुर्ची टाकली बसलो. खुर्ची म्हणजे एक एक आले पाया पडायला पैसे द्याले. खूप झाले आम्हाला पैसे, खूप पैसे झाले. पैसे अपेक्षेपेक्षा जास्त झाले पाया पडलीचे काय नाही. मग त्याच्या महिन्याला गावात नाव नाही पण तू सांगत कारण फोन येतो ताबडतोब जात नाही. आणि मग दुसऱ्या वेळेस हॅलो महाराज बोला तारीख पाहिजे तुम्हाला काय. आम्हाला पाहिला नाही शेवटच्या दिवसात येतो. मला माहिती नाही लक्षणं खूप होती. चला बोललोच नाहीत काही. आम्ही आलो कीर्तनाला आलो आणि आल्याच्या नंतर ते लोक पाया पडायला लागले. पण हे काही पैसे ठेवले अवघड झालं. पैसे ठेवलेत म्हणल्याला आता कसं बोलला तर नाही पण आता या लोकांनी केलं घेऊन मग काय करा मला जसं होईल तसं. पण आम्ही कीर्तन करा आम्हाला 17 गावात गेले. माझ्या खिशातली 10ची काय नाही आणि अशी न पाहता माझ्याच पायाजवळ ही पाहून लोक घेऊन गेले. मग ते गडी संपले, गाडीवर कोणी दिले म्हणलं बाया देत असतात. बाया पाया पडत एक बाई पैसे काढली. एक आजीबाई आल्या त्याच्यासमोर 2-3 ते नातरुंड आजी
पैसा घे महाराजाचा प्रसाद घे माझा जीव भग दुखावर अरे मुलात घाटाना दाजी चालली ती पुण्याची आणि आली बाई त्या मुलाला घेतली ती तिला हाची गेली म्हणता येईल ना काही आता मला महाराज बरे का आता म्हणलं हो देव काय व्हायचं पण एक आजीबाई मागून आल्या तिने पिशवी धार घातला आणि 20 ची गाडी म्हणलं 10 ला 10 आली काय 10 गेले पण 10 ला 10 आले पुढचं काही होतं ते 20 खिशात घातली त्याचं पाकिट घेतलं घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आमचे लहान लहान नातवंड आहेत आमचे मुली येतात लहान लहान नातवंड त्याला माझे बाबा आले की बिस्किटला सकाळी पैसे देतात सकाळी बाबा बिस्किटला पैसे आपली इस्त्री काढे म्हणत आणा 2-4 बिस्किट पुढे आमच्या शिरूला असं गल्लीचं दुकान आहे समोर गेलं गेले 20 रुपये घेऊन बिस्किट पुढे द्या 2 दुकानदाराला बिस्किट पुढे द्यावं ना मी जाते गायची तर सकाळी 8-9 वाजता म्हटलं कार्यक्रम आलो ना 8-9 वाजता आलो ते हरवालो महाराज म्हणलं काय तुम्ही हे धंदे शिकलात का म्हणलं काय झालं नाही तुम्ही कीर्तन करता का हे धंदे म्हणलं काय झालं काय या ना 2 पुढे अवी नोट पहा ना कशी म्हणलं रात्री दक्षिण आली ना म्हणलं कशी आहे एकीतून 10चा तुकडा एकीतून 20चा तुकडा अवघड आहे म्हणलं विठाला विठाला जीवनामध्ये अरे दुर्जनाचे संगत नको फक्त सज्जनाची संगत परमार्थ करा निकट परमार्थ करा फक्त सेना महाराजासारखा काम क्रोध जातील संताची संगत होईल मोह जाईल माया बंधनातून सुटका होईल पण संताची संगत हवी आणि दुर्जनाची संगत नसेल पाहिजे तर संताची संगत हवी म्हणून ब्रह्मादिपदाला त्यांना न पोहोचलं कोणी फक्त संतांनी देवाने त्यांना परमात्म्याला लिहून घातलं हीच पाहिजे जीवनातला अनुभव संत सेना महाराज होता मग संत सेना महाराजांनी काय केलं महाराज एकच केलं विडोबा संगत पाहिजे दुर्जनाची नको संत सेना महाराजाचा अभंगाचा भावात एक मोजक्या वेळेमध्ये थोडक्यात सांगितला कारण ज्यांना तो अनुभव आला तर संत सेना महाराजांनी प्रगट केला कारण संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या जगामध्ये संप्रदाय कुठेच नाही कुठेच नाही अनेक आता सोनाराच्या दुकानात अशी भेळीवालीनं दुकान टाकलं सोनाराच्या दुकानाजवळ भेळीवाले टाकलं सोनाराचं चांगलं गिराईक भेळीवाल्याला गिराईक असतं गिराईक असतं पण भेळीवाले
भेळीवर पाय गिरे केलं, एक कांदा कापू कापू गेलं, एक लिंबू पिळून एक कागद सोडू सोडू गेलं, दिवसभर द्या टाकला. संध्याकाळी कांदा मागत 1000 रुपये. किती? 1000. सोनाराचं एकच गिराई दिवसभरात पण रुपये 50,000. तसे सोनाराचं दुकान आहे महाराज, भेळीचं दुकान आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे सोनाराचं दुकान आहे महाराज. भेळीचं दुकान आहे एकदम आमच्या धर्मात आहे, मला तुमच्या धर्मात आहे. ज्याचं मंगळसूत्र गळ्यात बांधलं ना त्याचेच आम्ही, दुसरं नाही. आम्हाला सवयच नाही डबल लग्न लावायची सवय, एकदाचेच मंगळसूत्र त्याच नाव घेणार आम्ही. कारण तो जगाचा परमात्मा, जगाचा पालन करताय. कारण त्याच्या सत्ताशिवाय काही नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. आपला वारकरी संप्रदाय धर्म आहे. धर्म कधी सोडायचा नाही. गोपी चंदनाचा टिळा, पवित्र गळ्यात तुळशीची माळ आणि भजन कीर्तन, पंढरीची वारी, आळंदीची वारी हे आपलं कर्तव्य महाराज. अलग लक्षामध्ये, कारण हे जर केलं तरच आपल्याला गत्यंतर आहे. आता इथं तुमचं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. देव का माहिती जागृत देवस्थान, जागृत. मी मंदिरामध्ये आता तुम्ही म्हणता का भविष्य आहे का? चालेल नाही, आपण बोलावं कुठलीही गोष्ट. हे तुमचे कीर्तन सांगतो म्हणून नाही, मला वाटायला सांगितलं का? मी जादूगार म्हणून नाही की मला काही घेतही म्हणून नाही, पण देवाची कृपा बोललं तेच होतं. बरोबर मी ओळखलं. मंदिरात गेले की जागृत देवस्थान पुन्हा पाहायचं काम होतं. खूप ते केलं, खूप सुंदर मंदिर आहे आणि गावातले प्रेमळ मंडळी. आणि जे तुम्ही हे गुंजन मंडळी ठेवली महाराज, एका उनी एक बळी. आता मला नाव नाही माहिती, नाव बरे माहिती नाही. मग सांगा कीर्तन झाले आता सांगितलं होतं सगळं कीर्तनच ना आलं नंबर एक. आता कुठं चेहरे पाहिले असतील नाही पाहिले असतील, तुम्ही मला कधी पाहिलं असेल नाही पाहिलं असेल महाराज नाही विचारलं. पण आता मला तुम्ही पाहिलं असेल की नाही पाहिलं असेल हे काही मला माहित नाही. पण मी तुम्हाला पाहिलेलं असेल, हे जसं पाहिलेलं नाही 100%, तुम्हाला पाहिलेले 100%. महाराज आमचे समजतात, तुम्हालाही पाहिलेले 100%. कुठे पाहिलेले? कारण मी फिरतच असतो मला. कारण योग असा आहे, या दरबारामध्ये काहीतरी सेवा घ्यायची होती. तरी पण राज महाराज म्हणजे दुसऱ्या दिवशी महाराज म्हणलं मी पहिल्या दिवशी येतो, आदल्या दिवशी बोलो पैसे दिलो काय भाग सोडा महाराज. पण देवाची कृपा सगळं व्यवस्थित आहे आणि तुमचं कल्याण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण हे देवस्थान खूप मोठे तुम्हाला माहित तर आहेच, पण पुन्हा एकदा उघड करून सांगतो मला. मी तुम्हाला अगोदर सांगतो, मला कोणी बोलू देत नाही. मला बोलू नका, कारण बोललं की ते तसंच होतं कुणाच नाही. जर तुम्ही येत नाही तर तुम्ही महाराज तू काम होत आहे मला की होणार नाही, मला की नाही विषय नाही. मी काय भविष्य वाणीमधून काय बसेल, पण माझं मला कळत नाही सांगायचं, मला कळत नाही. कारण हे देवस्थान आहे, हे तुमचं कल्याण करणार. कारण तुम्ही याच्यावर जेवढा भाव करता भाव तिथं अलग लक्षात. साक्षात हे अवतार आहे, अवतार आहे, अवतार आदिशक्तीचा अवतार आहे. आणि आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जरी लागे पाहिजे. आदिशक्तीचा अवतार हे देवस्थान आहे आणि त्या देवस्थानचा आमचा योग घडला महाराज. आमचे सदाशिवराव पोळ भक्तीनाथ चॅनल यांनी बी खूप मेहनत घेतली आणि ते म्हणजे महाराज कार्यक्रम व्यवस्थित असला तर दररोज येतो. त्यामुळे दररोज येतो, पण पैसे म्हणजे मिळणार नाही, म्हणजे काय नका देऊ ना. आणि आजचा जो कार्यक्रम हे आजचा जो कार्यक्रम आता पूर्ण झाले. आता तुमची जी चालू ती लाईव्ह पाहून आली लाईव्ह चालू होतं. तुम्हाला म्हणलं त्याची लाईव्ह चालू आहे, त्याच्यात मी काही म्हणलो नाही. तुम्हाला सांगितलं मी लाईव्ह चालू आहे. सगळे लोक पाहतात महाराज, कारण या माध्यमातून कीर्तनाचा प्रसार म्हणा सर्व होत राहते. पण हात जोडून नम्र त्याची विनंती, माय बापू व्यसनाच्या हानी करू नका. आणि चालता एक सांगायचं, आपला जो धर्म आहे या आपल्या धर्मावर ग्लानी आलेली, ग्लानी काळ आलेले आपल्याला ओळखलं. कारण यदा यदा ही धर्मस्य, ज्या ज्या ठिकाणी धर्मावर ग्लानी हानी येते त्या त्या देवाला अवतार धारण करतो. आणि धर्मावर ग्लानी हानी आलेले आता जो कोरोना महामारीचा जो प्रेट चालू आहे, या महामारीमध्ये मला सांगा, ज्याने नामचिंतन घेतो तर देवाच्या लिने कोणाला कोरोना झाला कोणाला नाही मारा. कारण देव आपल्या देव राखे पायापाशी. आला का लक्षामध्ये?
कारण सद्गुरु सारखा असता पाठी का इतर आता आले का कोण करी कारण हे सर्व काही बाजूला सारायचे कोणी नाही कोणाचं अरे कोणी नाही आपलं कोणीच नाही या जगामध्ये फक्त आपण एकले आहोत नाही फक्त संतांचा एक सांगायचा आपुला तो एक देव करुणी घ्यावा संत श्रीना महाराज सांगायचा आणि तेने विने जीवा सुखन होईल हो कारण जीवाला सुख आता सुख तर नाहीच पण तेने विने जीवा सुख नाही एकच देव करायचा कोणता एक शाळेमध्ये एक धडा आहे 9चा पाढा तो कुणी पुणे बेरीज केली त्याची 9च येते कसा करायचा 9 1 9 9 दोन्ही 18 8 1 9 9 3 27 7 2 9 9 चौक 36 6 3 9 गेला 5 4 9 9 साठी 54 5 4 9 9 साठी 63 6 3 9 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 9 9 9 कुणी पुन्हा बेरीज केली तर पण आपलं उलट झालंय आपलं झालं 8 आपला काय झाला 8 त्याची एक माग येते 8 1 8 दोन्ही 16 6 1 7 एक माग आला 8 3 24 4 2 6 8 चौक 32 3 2 5 एक एक मागायचे पण संसारामध्ये इथं आला अलग लक्षात 8 पंचे 40 4 पुन्हा मागा 8 सख 8 4 8 4 12 एवढंच होतं एवढंच फक्त एका जागेवर आता पुन्हा मागे एक लिखणे 8 साठी 56 म्हणजे 5 6 11 8 8 8 14 6 4 10 8 9 12 7 9 9 आणि 8 जाईल एवढं बाकी सुखच नाही एवढं सुख आहे खूप मजा झाली होतो काय नाही बाळा काय नाही अरे अरे विशेष करू नको रे बाळा तू नाही देवाच्यावर नाही संसार सुख नाहीच आहे पण संसारही सोडायचं नाही लक्षात ठेव संसारही सोडायचं नाही संसारामध्ये सुख नाही पक्षामध्ये उतरायची जी का गुंतवणी न राहते तसं संसारामध्ये राहायचं आणि धडक परमार्थ करायचा फक्त विनंती आहे मी फक्त सगळे गप्पी बसा हे सगळे बसलेले गेला 2 मिनिटं सगळं ज्ञानेश्वर मारी भजनांचा मी पुढे म्हणी तुम्ही माग म्हणायचं आणि जे नाही म्हणी त्याला कमाल काय करायचं दिवस तर आहे आपण म्हणायचं नाही बोलायचंच नाही कोणी कुचरपाला करायचं नाही आता आम्ही खूप माझा तर हे बसलेले बघा दररोज मला ते मी गुळ खात नाही
गुळ खाल्ल्यावर गळा बसतो त्याच्याची मागं तुझ्या खायला पाहिजे गुळ खातो का गुळ खाल्ला की गळा बसतो एक तापैकी गुळ खात नाही माझा गळा चलतो बरं का पण मी समोर म्हणेन तुम्ही मागं माहिती तुम्ही कोणी म्हणायचं नाही आणि 4 व्यक्तीचा जप करायचा नामदेव महाराज या नामाचा प्रसार केला जनाबाईने हृदयामध्ये देवाला ठेवलं सोपान काकाने सोपा मार्ग दाखवला आणि मुक्त अवस्थेला ज्यांनी पहिले त्या मुक्ताबाई म्हणजे ती आदिशक्ती त्या जप करायचा मी समोर बिन तुम्ही म्हणा द्यासवर एसटी निघून गेलं मला एक माणूस एसटीला बस स्टँडला गेला हो आणि एसटी परभणी गाडी निघून गेली थांबा थांबा मला जातो काय तुम्हाला सांगायचं राहिलं मी तरी पहिली गावामध्ये माझा विनोद नाही केला मी माझा काय काय लोक मोबाईल मध्येच मुंबईत एक जण एसटीच्या खाली उतरलं परभणी गाडीतून खाली परभणी स्टेशन आणि मग तिकडे जावा ना पुन्हा त्याच गाडीत चढलं काय येडीचं सोंग बाया बी असे गाणे म्हणा त्या माऊलीच्या सोहळ्याच्या वाटेनं बाई गाणे म्हणा आधी गाणे म्हणा आणि ते देवाचे म्हणा माऊलीचे एखादा अभंग म्हणा महाराज आम्हाला येत नाही म्हणा माऊली म्हणा नाही एका बाईनं जे गाणं सुरू केले मी उगाच ऐकलो आमच्या दिंडीत आमची 181 आलं का लक्षामध्ये मग ते गाणं सुरू केलं बाई माझ्या विठोबाला नाही ग कोण आणि घेतला मोबाईल लावित त्याला फोन अरे कोण्या याच्यात आहे बाई तू माऊलीचं भजन करणं कुठं म्हणू असं काय नाही म्हणायचं मी म्हणतो समोर तुम्ही मागे म्हणा नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई या तिकडे जनाबाई म्हणा जरा ते वटेवर बसलेले सोपान काका म्हणा जोरात इकडे म्हणा नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई 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 नामदेव जनाबाई टाळी काही वाजत नाही त्या पटाळी काही वाजत नाही आता मी हे म्हणलो का त्या ज्ञानेश्वर माऊली